पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया। हा हिंदूंसाठी खूप पवित्र दिवस। अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी साजरी केली जाते। शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे 15 दिवस ज्यामध्ये चंद्र उगवतो। अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षात येते, याला आख्याती तीज असेही म्हणतात। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभ फळे कधीही कमी होत नाहीत। या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम प्रदान करते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्यकर्म आणि दान करते त्याला भरपूर शुभ फळे मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही। मंडळी, यंदा 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा एक अतिशय पवित्र सण। सर्व हिंदू तो मोठ्या आनंदाने साजरा करतात। अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्त्वाचा आहे। आखा तीज यामागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत। काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान कृष्णाच्या लीलाशी जोडतात। सर्व श्रद्धा श्रद्धेशी संबंधित आहेत आणि खूप रोचक देखील आहेत। हा दिवस पृथ्वीचे रक्षण करणारा भगवान विष्णू यांना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीवर श्री परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता। या दिवशी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात 6व्यांदा पृथ्वीवर अवतार घेतला आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा वाढदिवस म्हणूनही साजरा केला जातो। धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू त्रेता आणि द्वापर युगापर्यंत पृथ्वीवर अमर राहिले। परशुराम हा जमदग्नी आणि 7 ऋषींपैकी एक असलेला रेणुका यांचे पुत्र आहेत। त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात। तर दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाच्या सुरुवातीला पृथ्वीवरील सर्वात पवित्र नदी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली। भागीरथाने गंगा नदीला पृथ्वीवर आणले। या पवित्र नदीच्या पृथ्वीवर आगमनाने या दिवसाचे पावित्र्य आणखी वाढते आणि म्हणूनच हिंदूंच्या पवित्र सणांमध्ये या दिवसाचा समावेश केला जातो। या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने माणसाचे पाप नष्ट होतात। हा दिवस स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि आपले भांडार भरलेले राहावे यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जातात। अन्नपूर्णाची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते। दक्षिण प्रांतात या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे। त्यांच्या मते या दिवशी कुबेराने भगवानांच्या दरबाराचा कोषाध्यक्ष शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले। कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी कुबेराला वरदान मागण्यास सांगितले। कुबेराने आपली संपत्ती आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीकडे वर मागितला। तेव्हा शंकरजींनी कुबेरांना लक्ष्मीजींची पूजा करण्याचा सल्ला दिला आणि म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मी या विष्णूंची पत्नी आहेत, म्हणून लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। दक्षिणेत या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर यांचे चित्र असते। अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली। या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र मिळाले। या अक्षय पात्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते। याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असे। या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य देखील अक्षय मानले जाते। म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही। हे एखाद्या व्यक्तीचे भविष्य वर्षानुवर्षे वाढवते। अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे। या दिवशी दुशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले होते। या वस्त्रहरणापासून द्रौपदीला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही कधीही न संपणारी साडी दान केली। अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक मनोरंजक श्रद्धा आहे। जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म पृथ्वीवर झाला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला। सुदामाकडे कृष्णाला देण्यासाठी फक्त 4 दाणे तांदूळ होते आणि त्याने ते कृष्णाचे चरणी अर्पण केले। पण सर्वज्ञ देव जो त्याचा मित्र आहे आणि सर्वांचे हृदय जाणतो
त्याला सर्व काही समजले आणि सुदामाची गरिबी दूर करून त्याने त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधा पुरवल्या. तेव्हापासून अक्षय तृतीयेला दिल्या जाणाऱ्या देणग्यांचे महत्त्व वाढले. तसेच भारतातील ओडिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी त्यांच्या शेतात नांगरणी करण्यास सुरुवात करतात. या दिवशी ओडिसातील जगन्नाथपुरी येथून रथयात्रा देखील काढली जाते. मंडळी, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. बंगालमध्ये या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर सर्व व्यावसायिक आणि त्यांचे लेखापरीक्षण पुस्तके सुरू करण्याची परंपरा आहे. त्याला इथे हलखाटा म्हणतात. मंडळी, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूजींना तांदूळ अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. विष्णू आणि लक्ष्मीजींची पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर परमेश्वराची आरती केली जाते. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले आंबे आणि चिंच देवाला अर्पण करून वर्षभर चांगले पीक आणि पाऊस मिळावा यासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी भरले जाते आणि त्यात कच्चा आंबा, चिंच आणि गूळ मिसळून देवाला अर्पण केले जाते. मंडळी, अक्षय तृतीयेला दान करणे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या हेतूने केलेले कोणतेही दान वरदान मानले जाते. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादी दान करावेत. या दिवशी अगदी लहान दानाचेही खूप महत्त्व असते. तरीही एका मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दान करण्याचेही महत्त्व आहे. या दिवशी बरेच लोक पंखे, कूलर इत्यादी दान करतात. खरं तर यामागील श्रद्धा अशी आहे की हा सण उन्हाळ्याच्या हंगामात येतो आणि म्हणूनच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्याने लोकांचे कल्याण होईल आणि देणगीदारांना आशीर्वाद मिळतील. हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी दिलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी होणाऱ्या विवाहांमध्ये पती पत्नींमधील प्रेम कधीच संपत नाही. या दिवशी लग्न करणारे अनेक जन्म एकत्र राहतात. लग्नाव्यतिरिक्त उपनयन समारंभ, घराचे उद्घाटन इत्यादी सर्व शुभ कार्य, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे देखील शुभ मानले जाते. बरेच लोक या दिवशी सोने आणि दागिने खरेदी करणे शुभ मानतात. या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला नेहमीच प्रगती मिळते आणि त्याचे भाग्य दिवसेंदिवस शुभ फळांसह कृपादृष्टीने येते. तसं तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आहे. तरी 2025 पूजा मुहूर्त बघायला गेलो तर 30 एप्रिल रोजी सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 पूजेचा सर्वात शुभ काळ आहे. त्याचा एकूण कालावधी 6 तास 31 मिनिटांपर्यंत असणार आहे.